ग्रंथ शिवायन मराठ्यांच्या मुलखातले अमर महाकाव्य शिवायन. लेखक प्राध्यापक डॉक्टर दादासाहेब मार्कड पाटील. वाचक बिरुदेव महाराज खरात कामोने. संकलन ॲडव्होकेट जयश्री दादासाहेब मार्कड. संकल्पना ह.भ.प. विनायक महाराज मार्कड. अध्याय 27. शाहिस्तेखान पुण्यात दाखल. दादासाहेब रचित शिवायन त्यातील अध्याय 27. ओम श्री गणेशाय नमः. श्री शिवाय नमः. ये 1660 स्वराज्यावरी घोर संकट अविंद झाले कवट शिवराज बुडविना. आदिलशा परमधूर्त औरंगजेबासी पत्र देत शिवाजीच करावया खस्त आपण उभय मिळावे. एरीकडून शिवाजीवरी मी धाडिले से दळभारी. तुम्ही एकीकडून सत्वरी सेना पार धाडावी. शिवाजीचा कराया नाही नाट सेना धाडावी अपाट. विलक्षण कडकडाट करीत यावे दक्षिणेसी. दक्षिणेत शिवाजी कापीर सत्ता स्थापित से स्वतंत्र. इस्लाम सत्तेशी भयंकर अरिष्ट हे जाणावे. आपुली इस्लामी रियासत पूर्वीची होईल समाप्त. ही गोष्ट खराब बहुत आना चित्त देवनी. शिवाजी धडाके बाज पुरता तयाची गाडावा सर्वता. पापी कापिराची सत्ता निर्दाळावी समजतो. हे कार्य कराया थोर चाट लाडावा सरदार. तया सवे सेना पार तज विज करून द्यावी. एरीकडून माझी पृतना उत्तरेकडून तुमची सेना. कापीर राज एकेची क्षणा नष्ट होऊन जाईल. औरंगजेबा जे विकली तेने पत्रिका पूर्ण वाचिली. शिवरायांची कर्मे स्मरली तया लागी ते दवा. जेने जुन्नर शहर लुटिले आपुल्या म्लेच्छांची कत्तिले. नगर शहरावरही आले हे कापीर चालोनी. हा शिवाजी नोये सामान्य हिंदू राज्य करी निर्माण. याचा आताची बिमोड करून राज्य मातीत घालावे. सकळ हिंदू असती गुलाम हा चीन राज्य निर्मी उत्तम. कोटोनी शिकला राजधर्म अधर्म कापीरो. आमुचे एक धर्मशास्त्र कुराण नामे असे पवित्र. त्यात कथेला विचार सकळ आम्हा मुस्लिमासी. दार नऊल इस्लाम म्हणजे जे तेमलेच्या तिराजे. ते तेची रहिवास की जे इतर म्लेच्छ जातीने. हाची मुस्लिमांशी मार्ग हाची मुस्लिमांशी स्वर्ग. तयाने करोनी लागवे गो याची स्थानी राहावे. जेथे इस्लामी सत्ता नाही जेथे कापीर असती सर्वही. ते दारवूल हरब पाये केवळ नरक म्लेच्छासी. दारवूल हरब म्हणजे जेथे म्लेच्छ नसती राजे. तेथे रहिवास ना की जे सदाचारी यमनाने. दाऊल हरब केवळ नरक म्लेच्छाची शी. तेथे नोये सुख तेथे म्लेच्छ पावती दुःख. मेल्यास जाती हजन्मी. आयच्या म्लेच्छानी एक करावे दारऊल हरब त्यागावे. अन्यथा बनवावे दारऊल इस्लाम. हा शिवाजी अधर्म नष्टवितो दारुल इस्लाम. तेथे आपुली काफीर धर्म दारुल हरब बनवितो. दारुल हरब झालिया भारत कैसे म्लेच्छा निरावे तेत.
भयानकाचे समस्त म्हणून खस्त करावा. औरंगजेब परम धार्मिक ऐसा विचार करी देख. इस्लामी तया परम सुख परम दुःख कापिराचे. शिवाजीचे निर्दाळन हाती आपुला धर्म महान. ऐसा विचार करून गहन औरंगजेब काम करे. औरंगजेब नोहे सामान्य हिंदुस्थानचा महासुलतान. भारत राष्ट्र काबूल पासून बंगाल पर्यंत त्याचेची. दक्षिणेशीन नगर पर्यंत त्याची सत्ता अद्भुत. ऐसा औरंग प्रतापवंत चिंता करीत शिवाजीची. शिवाजी रायाचे पूर्व कृत्य औरंगजेब मनी स्मरत. शिवाजीची चाल अद्भुत चिंतन करीत तयाचे. पूर्वी शिवाजी सिनारिष्ट झाले पितयाची त्यांच्या बंदी केले. येणे साह्य घेतले आपुले पितयाच्या बंद मोचना. तुमचा होईल मी किंकर ऐसे बोले तो चतुर. पिता मुक्त झाल्यावर आपणाशी विरोधिले. ऐसा शिवाजी करावा नष्ट हाची अमुचा विचार स्पष्ट. ऐसा विचार करी दुष्ट बादशाह औरंगजेब. मग कर कीद फरमान औरंगजेबे सत्वर लिहून. औरंगजेब आदेशी धाडून दिले शाहिस्ते खानाकडे. दक्षिणेतान सुभेदार शाहिस्ते खाना वफादार. जंगी आदमी सरदार मामाच स्वयशाचा. उल उमराव अमीर मिर्झा नवाब बहादूर. शाहिस्ते खान सरदार नाम संपूर्ण तयाचे. थोर मुत्सद्दी सेनापती समग्र जाणे युद्ध नीती. शत्रूचे चावा कैशा रीती सर्व त्या प्रतिज्ञात असे. घोरांदर युद्धे करून जेने जोडिले हिंदू जना. ऐसा महापापी दुर्जन शाहिस्ते खाना जाणावा. औरंगाबाद नगरासी शाहिस्ते खाना परिवारेसी. दक्षिणेच्या या प्रांतासीन कारभार करीत. ऐसा दूर्त शाहिस्ते खान तयासी आले दिल्लीचे फरमान. तयात आज्ञा होती दारुण शिवाजी वरी तुम्ही जावे. शिवाजी करावा नेत नाबूत मुलूक नावा साम्राज्यात. आपाट सेने समवेत काफिरावरी निघावे. औरंगजेबे जेबान तयासी फौज मंजूर केली कैसी. जग गजाश्वतोपायासी उने काही न केले. शाहिस्ते खान सरदार भारी केले सकळ जंगी तयारी. जावया शिवराजावरी नानारी घेतले. जवळी दुर्ग देवगिरी तेथे सेना नेली सारी. तया लागी बहु सामुग्री जमविली खानाने. सप्तदश सप्त सहस्र इतुक्या सती अश्व स्वार. पायदळ 30 सहस्र इतुके वीर जमविले. 1 लक्षाची पृतना शाहिस्तान केली मिळना. त्या समवेत इतरे जना समाविष्ट केले पै. दास दास्याने आचारी नृत्यांगना नाच कुमारी. सुतार लोहरान व्यापारी बरोबरी घेतले. कडबाग्रासन दाना पायनी रतगड्या घेतल्या भरोनी. तुबू शामियाने बा मांडणी नाना परीन बहुवस. नाना परीची उल्लाट यंत्रे
दाहारदार तीक्ष्ण शास्त्रे गदा तो मरे मुद्गल विचित्रेन भालानी अशिवार सुरू सुदूर भेदका जास्त्र तोपा सैनिकांच्या विचार तापा शिवराज कराया दफा इतुकी केली तयारी देवगिरीच्या न पाये त्या शिमलेचे सेना जमली ऐसे चिमुकल्या स्वराज्या सेना बुडवा वया निर्धारे विराट मोगल सेना निघाली भेरी निशाने त्राटली रणवाद्यांची घाई लागली तुफान गर्जली म्लेच्छ सेना आपाट म्लेच्छ सेना सागर स्वराज निर्मळ जरा सुंदर मी गिळावया ग्रास क्रूर सेना पार चालिली दीन दीन शब्द गरजत सेना चालली मदोन्मता तुरंगाची भिंतच्या भिंतून डाम डौलात निघाली हिरवी निशाने भडकती दैत्य प्राय चालती तेने दनानी क्षिती दिग्पाळ चित्ती शशंको विलक्षण दुर्ळा उडाला तेने कोंदले अंबरा अंबारी तीन बैसोनी चालिला शाहिस्ते खान ते दवा गजानन गाडे ओढिती चक्रे करकरा वाजती अश्वपाद खळखळती उष्ट्र चालती उर्ध्वमुखे वाहकांच्या स्कंदावरील शिबिकांच्या दांड्या भारी जनान खाण्यातील सुंदरी तया माझे असती पै खानाची शाही कृतन तुडवीत चाललेली राणा अहमदनगरची आस्थाना लक्षणीया निघाली कधा कपटान गोड मोगल उध बेगा बक्का सारतता बुंदेला रजपूत किरातानी भिल्ल शाही फौजेत असती जयांच्या पराक्रम विराट आयसे निघाले वीर उद्भटा सरदार मुख्यानी श्रेष्ठ तयांची नामे परेचा शमास खान पठाण नामदार खान जवान हसन मुनीम गया सिद्धी खान ऐसेन रुस्तुमा एकेको मन चेहरन मिर्झा सुलतान हौद खान कुबा हकत खान बिरुदी खान लोधी खान दिलावर मैलाद अब्दुल बेगम खोजा सुलतान फते जंग कारताल बखाना बाबसिंह गाजी खान फते खान सिद्दीपै राजा प्रद्युम्न किशोर सिंह राजा निवृत्त श्यामसिंह पुरुषोत्तम सिंह नारायणसिंह शिशोदिये राजा गिरिधन मनोहर राजा गोवर्धन थोर राजा राजसिंह वीर ऐसे सरदार हिंदूचे वीरदेवन शिवो शिशोदिया अमरसिंह चंद्रावतराया रुवतची सेना घेऊन या ऐसे सरदार निघाले सेनापती अरिंदम खोजा बंगळा अत्युत्तम अब्दुल फतेजीवे परायमान ऐसे सरदार निघाले आणि मराठे सरदार झाले औरंगाचे किंकर त्यांची कुमाने सविस्तर श्रोते जन परेचा गायकवाड सूरजराव काकड्यांचा दिन करावा पवारांचा रंभाजीराव सर्जेराव घाटगे कोकाटे न कमळोजीराव कोकाटे जय सावंतराव खंडागळे त्र्यंबकराव अंताजीराव खंडागळे दत्ताजीराव गाडेन कमळोजीराव ऐसे मराठे मंडळ सर्वन स्वराज्यावरी निघाले शिवरायांचे स्वजन स्वबंधू करीत स्वराज्याचा विरोध तेईच्या सवे सिद्धून शिवराज्य बुडविण्या भोसले त्र्यंबकजी राजे हे भोसले शिवाजी राजे
हे भोसले बाळाजी राजेन परसोजी राजे भोसले 96 कुळीचे मराठे परी झाले उपराटे मलच्या सगळे येते भेटेन स्वराज्य खोटे करण्यासी मलच्यांचे न वाढवाया महिमान त्यांची साय हिंदू जना याच्या परीस दुर्दैव कोण या हिंदू भूमीचे आता पुण्य पूज्य ब्राह्मण त्यांचे करू का चरित्र कथन अविंध्याचे पाय चाटून कैसी सेवा करिता ते वराडातन महूर गाव ते रेणुकेचा ठाव राधे राम उद्धव राव ते देशमुख ब्राह्मण हे मोगलाचे गुलाम मुलेचे सेवा हाची धर्म लढता लढता त्यांसी यम घेऊनी गेला नरकासे तयांची पत्नी रायवाघना पराक्रमी जैसी वागिना तिची होते पुत्र रत्न जगज्जीवन राम नामे औरंगजेबाच्या बाजूने जगज्जीवन लढे पेशाने चाकरी करीत से प्रेमाने गोमांस भक्ष्य कमलेच्यांची द्विजांनी त्याची सेवा करणे त्याही पेक्षा बरे मरणे परी विप्र केवळ सुने लोभासाठी न वसवसती गोमांस भक्ष्य कमलेच्यांसाठी जगज्जीवन मेला उठवटी तयाची माता उरे एकटी राय वाघीन नातुस मेला जगज्जीवन राव त्याचा पुत्र बाबूराव तयाची घेऊन या सर्व कारभार करीतसे वराडातील जागीर वासिम पुसदा वारा माहुर माळेगाव बोजले तुळशी समग्र इच्छा सत्तेत असते पै जहागिरीच्या न जमवणी कर लेच्यांशी देता करभारा जेते गडबड झाली थोर सविस्तर अवधारा तेथील राजा हरचंद्र घेऊन स्वातंत्र्याचा छंद उठिला लेच्यांच्या विरुद्ध बंड करून ते वेळे तयाचा थोर प्रयत्न पाळावया लागी हनुन औरंगजेब तिज लागून राज्य आज्ञा दिदली हाती घेऊनी समयेश्वर सवे घेऊनी दळभार ब्राह्मणी न लढती उग्र हरचंद्र बरोबरी सेनेसीन लढावया द्वेष बोले विशेष मने पुरुषायचे पुरुष शंडायचे का लढता जीव घेऊनी शर्यतीने लढा शत्रू मारून कापून काढा हरचंद्र राया शिसो मोडान स्वराज सापिण्या प्रवर्ततो मग मलच्छासी नावेश चढला तुफान कापिले हिंदू फौजेला स्वयं हरचंद्र राय बुडाला न फौजे सहित पुला आयची दुष्ट ब्राह्मणीन थोर कार्य पाडिले हनुना स्वार्थासाठी हे ब्राह्मण हिंदू राज्य बुडविती ऐसा केला पराक्रम औरंगजेब तोषला परमा पंडिता राय बाघन सप्रेम किताब दिदला तेसी माहुरची वागिना हिंदू राज्याची वैरीना शाहीर खाना सवे चालून आली स्वराज्यावरी शिंदखेड चैन जाधवराव दत्ताजी राजे जाधवराव रुस्तुम राजे जाधवराव कंस मामा सर्वही ऐसे मराठ्यानी म्लेच्छ हेतू धरनिया गल्लीच शाहित्य खान माश्वपच तया सवे पातले विलक्षण दनाट म्लेच्छसे न एकवट अहमदनगराची निकट येऊनिया पोचली 13 दिवस नगरासी न खान राहिला मुक्कामासी 1660 मार्च मासीन स्वराज्यात घुसला पातलेन परचक्र दारुण आले म्लेच्छ दुर्जन
स्वराज्यातील नागरजन जीव घेऊन पळाले. या पाऱ्यासी फक्त करीत मंदिरे करीत उद्ध्वस्त, देवमूर्ती पूर्ण भरडीत चूर्ण करीत आले पै. धेनुची करतीन कत्तल गोमास बक्षितीले चखळ, करीत मोठा गदारोळ स्वराज्यात प्रविष्टले. निवासांची न जाळपोळ अत्याचार घ्यावे ताळ, बलात्कार क्रूर खेळ काळ केवळ म्लेच्छ सेना. स्वराज्याची तुफान लुट करीत चालिले मादुष्ट, रेतेने करुणी कष्ट जे जे होते जमविले. तयावरी फिरवणी नांगरा कुणब्याची लुटीती महापुरा, लेच्या पाराणी उग्र स्वराज्य चुर करिता ते. रयत देवी गरीब धेना तिजवारी पडिले व्याघ्र लुटुना, लुटीती मारिती म्लेच्छ जना हिंदू जना रंबळती. भीमरती ओलांडली कडे कडे पटारी सेना घुसली, तुफान कत्तलीत चालली मराठ्यांशी ते दवा. सामान्य मराठाकून बिधनगर माळी साळी मातंग मारा, पोळ्या घरी तेली चांबार याची मार दिदला. देव पळवून नेते छावणी माझी कत्तलीती, राक्षस गोमास भक्षिती आणि छळीती रयतेशी. सुपे होते न स्वराज्यात त्यावर आल्या कदमात, जाधव रावांनी तडाख्यात सुपे तड्यात घेतले. उतरवणी बघवे निशाण त्याची टाकिले फाडून, तेथे रविले म्लेच्छ चिन्ह हिरवे गार फळफळीत. सुपे झाले कबीज बारामती सगेली फौज, बारामतीचा घास सहज दुरात्म्याने गिळला. हिरवे चिरगुटा फडकाविले हिंदू जनाचे कत्तलिले, दुष्ट म्लेच्छ तेथे राहिले एकादशतीन जाणिले. पूर्वेकडे इंदापूर तेथे फौज गेल्या क्रूरा, जिंकून इंदापूर नगर हिरवे निशाण रोविले. स्वराज्य थोरारिष्ट झाले राजे पडणाल दुर्गी अडकले. नेताजी पालकर गेले विजापूर प्रांतासी, राजगडी जिजामाता तयाची कठोर चिंता. पुढे कैसे करावे रे आता बिकट अवस्था पातली. जिजाऊ दर्याचा डोंगर, जिजाऊ सुखाचा सागर, जिजाऊ प्रेमाचे आगर कदा काळीन डळमळे. जिजाऊ सत्या लागी साह्या, जिजाऊ मावळ्यांची माया, जिजाऊ वासरांची गाय रयते लागी दुबतसे. जिजाऊ भक्तीचे मंडन, जिजाऊ काळाची दंडन, जिजाऊ करीतसे खंडन नाना परी म्लेच्छांचे. जिजाऊ स्वराज्याचे मुळा, जिजाऊ पराक्रम केवळ, जिजाऊ सोडवी तत्काळ पाश यवनाच्या सत्यता. जिजाऊ घाली ज्ञानांजन, जिजाऊ जागवी स्वाभिमान, जिजाऊ स्वातंत्र्य देऊन स्वदेशाची नांदवी. कायकाची जिजाऊ चरणाशी तारक मार्ग दिदला मराठ्यासी. कवी दादासाहेब मार्कड यासी मूर्ती लिहिण्यासी दिदली. स्वराज्यावरील घोर संकट, जिजाऊ विचार करी बळकट. सकळ मराठे एकवट राजदुर्गी आणिले. तुम्ही स्वयंजरा धरून म्लेच्छावरी पडावे तुटून.
गणी मी कावानी कारून त्राई भगवान करा त्यांसी जी तुका तुम्हाचा कापिता यावा ती तुका मलेच तुम्ही कापावा सावध होताची मार्ग धरावा परतीचा राजा दुर्गी आईची आज्ञा देऊन मराठी दिदले धाडून यामिनी माझी शिवसैन्य तुटून पडिले मेच्यावरी बारामती समलेच तळ निद्रे माझी मेच खळ मराठे वनी तत्काळ बेसावध कापिले विराट होता सेनाप सागर कापिले त्यातील काही नर सेवती झाला कर मोगल वीर उठिले बहुत कोल्हाळ माजला कोण आला कोण मेला काहीच कळे ना कोणाला परस्पराची मारीती मराठे चतुर वीर तत्काळ झाले पसार इकडे रात्रभर केवळ गोंधळ घालीत कोण आले काय झाले कवनाशीच नाही कळाले बरेच वीर ऐसे मारले मुकाट्याने मराठे वीर मग तेथून राजा दुर्गी गेले पलायना जिजाऊ शिवृत्तांत कथून पुढील आज्ञा घेत जिजाऊ म्हणे मावळ्यांशी न गुप्त रूपे कापावले चांसी जरा बसून या तयासी त्रस्त करून सोडावे आता पुढे शाळेचे काना निघाला बारामतीहून निरा मार्गे करून गमन शिरवळाचे आला पळे जेथे न फौजेचा मुक्काम पडे तेथे मराठे वीर निधाडे यवनाची न चोपिती हाडे दैर्य केवळे तयाचे जागृत होता चिमलेचे सेना अकस्मात पडून जाती राणा एकही तयासी गवसेना मोठा धिंगाणा होतसे अंधारात मराठे येतीन गुप्त रूपे सेना हेरिती अवचित पहारेकऱ्यांशी धरिती कंठ छेदिती तयांचा म्लेच्छी सेना निद्राधीन तेथेची त्यांचे करीती मर्दना कोल्हाळ होताची निर्माण पळती आपण वायू वेगे म्लेच्छंद धुंदिती अंधारात मराठी गुप्त अकस्मात शाळेचे कान संतापतो अतिशय सीते दवा मग तयाने काय केले ईशार झान खानासी पाचारिले तयापाशी सैन्य दिदले 3 सहस्र एवढे तयाशीन सांगितले काम पारा ठेवावा उत्तम हिताचे ते कापिरा धर्म तया लागी धरावे उत्तम पारा ठेवून बसला तेव्हा शरझा खाना तरीही मराठ्यांनी येऊन धुमाकूळ उडविला शरझा खाना संतापला मराठ्या मागे न जाविनला परी काही मराठा तयाला सापडिला नाही रे यावरी मगन साहित्यकाना पुरा संतापून एकत्र सेना निवडून मराठ्यावरी सोडिली मराठे शोधाया गेले दुश्मन तव निषादा तरी गहना आले मराठे फिरावून छावणीवरी खानाच्या खाशा खानाची न छावणी तिची जोडिले मराठ्याने तोबा बोबावणी खान बाहेर पळाला खानची न मारायाचा होता परी तो वाचला वचित्ता तुफान क्रोधावला चित्ता आज्ञा देता झाला हे कापीर राम खोरण तत्काळ याची करा ठार अरे तुम्ही वीर समग्र निद्रा करीती काय रे तया मागे अंधार राहतो सेना धावली अद्भुत मराठेना दिलंदर बहुत एकही नाही हत्याला जवळवीन उदय झाला पुढे जमवून सेनेला खानाने आदेश दिला काफिराशी जोडावे
कापीर माजले बहुत मला पिळा करीत तयांचा करावया बंदोबस्त सारे कापीर लुटारे शिवाजीचा मुलूक सकाळ करा बेची खराक त्यांची सदने करुणी राखो त्यांची झाक उतरवा मराठ्यांच्या सुंदर ललना तयाशी दाखवा जनान खाना लुटून मराठ्यांच्या धना आपुला खजिना भरारे आज्ञायकताची सत्वर खवळले दुष्टमल्याचे क्रूर ग्रामाचा चकातुर करीत पुढे चालली गाडग्या मडक्यांचे संसार त्याशी लुटीती दावेदार सोडून या घरदार नारी नर पळाले सकळ जाती दुर्गावरी लपती नजी जाऊनच्या सरी आगू वाचवा वयानाले कितीतरी पळाल्या काही उदकात देती प्राण काही करीती आत्मदहन ऐशी दुर्गाच्या दारुण शाहीचे खान करीत असे म्लेच्छ दुर्जन प्रचंड भयानक मांडिले वितंड स्वराज्य कराया खंड विखंड जीवे प्राणे जगडती इकडे सिद्धी जोहार दुर्जन परनाल दुर्गाशी मिठी मारून बैसला जैसा काळ यवना शिवरायांचं भोवता आणि इकडे शाहीचे खाना करी स्वराज्याचे दहन रे दुर्दैवा कैसे दारुण संकट आणले स्वराजी जिजाऊचे अपार खंत चिंता दारुण अद्भुत पणाला लागली ताकत दुर्धर अंत ओढवला कनकन जमवून स्वराज्य केलेसे निर्माण त्याची गिधाडे तोची मारून कैसे तोडून खाताती एक लक्ष शेना खानाची अर्धा लक्ष जोहराची दीड लक्ष सैतानाची न फौजमले छानची पातळी तयाची न करिता तुलना कितीक होती शिवसेना अवगीन 15 सहस्र पृतना ठाई ठाई विस्कटलेली गुंतली विविध दुर्गावरी काही राया बरोबरी काही होती स्वारीवरी सेनापती समवेत 1-2 सहस्र राजा दुर्गे राजश्रियांच्या नरक्षणा लागी जाओ जिजाऊ धाडित तया वेगी फौजेवरी खनाच्या 1000 स्वरांची टोळी शाहीचे खानाची बहुसडी जावनी अंधाऱ्या वेळीन छापा घालीत त्यावरी आसन शिवा शिरवळ्या शुभान मंगळ तयान जिंकिती म्लेच्छखळ काही दिन देवनी तळ नंतर पुढे निघाले नंतर शिवापुराची आला सकळ भुभार जिंकिला तेथून जावया सासवडला तेथे राहिला काही दिन गराड्याच्या नखिंडीतून गरजत चालला दिन दिन मराठे त्यावरी पडले तुटून काढिले कापून म्लेच्छांशी गराडेतेन सासवड चालाया घाटा वगड मराठे सेनेची न माधाड तयावरी सदा येई सासवडा सीन मुक्काम ठोकून पुढे चालिला शाहीचे खाना सेना दिवे घाटातून उतरावया प्रारंभी तव दिवे घाटातून मराठे पडलेले तुटून विचार करी शाहीचे खाना आता कैसे करावे दिवे घाट कबील बहुत मराठे कापितील सेने प्रताप मग वाकडी वाट करीत खान येत पुण्याशी सासवड हुनी निघुना पाट समाग्री आला खाना येवताड पसर क्रमून पुण्या लागी पोचला 9 मे 1607 पुण्याची आलामलेचे श्रेष्ठ करीत तुफान धन धनाट पुण्यावरी आक्रमिले पुण्याची नसे तटबंदी म्लेच्छ प्रवर्तले युद्धी मराठे लढले त्या विरोधी यथाशक्ती जीवे प्राणे
परी आफात सेना अल्प दुर्बळ शिवसेना हरले मराठे रणांगणा विजय खानासी मिळाला मुठे किनाऱ्याचे पुणे जिंकिले शाहीचे खानाने सकळ ग्राम निज नयने शाहीचे खान निरखित शिवरायांच्या लाल प्रसाद तेथे येई हा संबंध निवासाची जागा सिद्ध लाल महाली केली से खानाने आपल्या निजांगणा आणि तुझ्या जनान खाना लाल महाली अंत सदना माझे तयांना ठेविले सुंदर पवित्र देवालय तेथे दुष्ट सैतान जाय तेथे सुंदर शिवालय तेथे खय खय राहिला मधुर मध्याचे मधुगट कोकिल गायन कंबुकंठ सुग्रास भोजन थाट माट पद बंद निट नृत्याचे गोमांसांचे नित्य भोजन दीर्घाला पेर मानी गायन राग रंगाचे आले उदान लाल प्रसाद बाटवाला मास भक्षण सुरपान अंगृत भाषण परश्री गमान सकळ पातके महादारुण तेथे सुरू झाली पडदे गाले तेन पिकदाना तबके सुरयाना धूपदाना गुलाम लवंग्या भटारण्या येथे सकळ पातले बोई खोद्यानी पाप फाकीर भिस्तीन गुलाम नौकर चाकर मोगली हाशम सांडणीश्वर सकळ ते पातले 1,00,000 सेना पुण्यात विसावली पृतना पुण्याची लुटवणी केली दैना नागरिक राणा पळाले शाहीचे खानाने तळाली दळाचो फौज नित्य लुटी रयतेला स्वराज्य वीरांच्या हृदयी घुसला म्लेच्छ भाला फुलवरी घनघोर अंधकार झाला सूर्यांगारी बुडाला नित्य काळोख पसरला फाशी आवळला मृत्यूचा थोर स्वप्न स्वराज्याचे न पुढे कैसे होईल तयाचे अंतकरण जिजाऊ शुभाचे न पोकळ कळून निघाले आज पुढली अजाई वर्तमान पर्यंत सर्वही लागोनी श्रोत्यांच्या पायी विनवी तसे कथाकार स्वस्ती श्री शिवायना शिवकथा ही विलक्षण परिसोत शिवभक्त सज्जन 27वा अध्याय ओळा श्री शिवार्पणमस्तु पुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील ओवीबद्ध चरित्र ग्रंथाचा हा वाचन यज्ञ चालू आहे. महाराष्ट्रभरातील नामांकित निवडक वाचक यामध्ये सहभागी होत आहेत. आमच्या संपर्कात नसलेले परंतु शिवायन ग्रंथ वाचण्यास उत्सुक असलेल्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधावा. ग्रंथ उपलब्ध करून दिला जाईल. सर्व श्रोत्यांना नम्रतेची विनंती आहे की कृपया व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा ग्रंथ पोहोचविण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.